नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी 13 तारखेला मतदान झाले। या निवडणुकीचा निकाल 4 तारखेला होणार आहे। या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुजय विखे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत झाली। ही लढत अटीतटीची असल्यामुळे या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून आहे। मात्र निकालाआधीच माजी आमदार निलेश लंके यांना खासदार म्हणून शुभेच्छांचे पोस्टर पारनेर आणि श्रीगोंद्यामध्ये लागली आहे। याबाबत निलेश लंके निवडून येतील असा आम्हाला विश्वास असून ते श्रीगोंद्यातून 30 ते 40 हजारांचं लीड घेतील असंही निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभान तांबोळी यांनी सांगितलंय। मी निलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंदा तालुका अध्यक्ष सुभान तांबोळी। आम्ही जे आता 13 मे रोजी जे इलेक्शन झालं आहे, लोकसभेचे इलेक्शन झालं आहे, त्याचे उमेदवार आमचे आघाडीचे उमेदवार निलेश लंके साहेब यांच्या हे भरघोस मताने श्रीगोंदा तालुक्यामधून निवडून येतील। हे निकाल लागण्याच्या आधीच आम्हाला खात्री आहे की ते निवडून येतील। कमीत कमी श्रीगोंदा तालुक्यामध्ये 30 ते 40 हजाराचं लीड भेटणार आहे त्यांना। आणि नगर लोकसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त मतदान हे ते निलेश लंके साहेब निवडून येते आणि ते खात्री असल्यामुळे आम्ही श्रीगोंदा शहरामध्ये तसेच श्रीगोंदा तालुक्यामधील विविध ठिकाणी त्यांना अभिनंदनपर बॅनर लावलेले आहेत। आणि त्याचप्रमाणे निकालाची वाट न पाहता पुढील कामकाज चालू केले आहे। येत्या 1-2 दिवसामध्ये कलेक्टर ऑफिसला निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली दूध वाढ प्रश्नी, त्याचप्रमाणे कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी, कांद्याच्या किमती वाढवण्यासाठी येत्या काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू करणार आहोत। आणि लंके साहेबांना अभिनंदनपर आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये बॅनर लावलेले आहे। जनजागर मराठीसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा।